सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्व ताईंना दादांना श्री स्वामी समर्थ। स्वामी मे लाईफ शीतल या माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, बऱ्याचशाच ताईंचे प्रॉब्लेम्स असतात। आता बऱ्याचशाच दादांनी कमेंट सुद्धा केली लावीला की पती पत्नीमध्ये रोज वाद होतात, म्हणजे दिवस उजडल्यापासून दिवस मावळेपर्यंत सतत घरामध्ये वाद विवादाचं ताणतणावाचं वातावरण असतं। तर ताई काही सेवा आहे का? तुम्हाला हे आपल्या व्हिडिओमध्ये सेवा सुद्धा बघायला भेटेल। त्यासोबत स्वामी माऊलींचं दर्शन सुद्धा तुम्हाला आज होणार आहे। स्वामींना खूप छान असं सजवलंय, सुंदर असे माऊलीने प्युअर पैठणीचे वस्त्र घातलेले आहेत। त्याचबरोबर सगळे देवी देवता म्हणजे अगदी नव्यासारखे चमकतात, कारण आपल्याकडे चंदन पावडर मिळते, तरी देवी देवताच्या मूर्त्या चमकतात। तर बघा, पती पत्नी मधले वाद विवाद कमी व्हावे किंवा आपल्या सुद्धा नात्यामध्ये एक गोडी निर्माण व्हावी किंवा लक्ष्मी नारायण सारखा आपला जोडा असावा असं प्रत्येकालाच वाटतं। कारण कसं असतं माहितीये का, आयुष्यामध्ये आपला नवरा बायको म्हणजे गाडीची दोन चाकं असतात आणि ती दोन चाकं जी असतात ती एका रुळावरती चालली तर संसार अजून खुलतो फुलतो आणि बहरतो असं बऱ्याचदा होतं। त्यासाठी काय करायचंय, तर भरपूर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत। तर आता सकाळीच एका दादानीच कमेंट केली होती लाईव्हला की शीतलताई कोणती तरी सेवा सांगा की जेणेकरून माझं माझ्या पत्नीमध्ये वादविवाद होणार नाही किंवा आमचं नात्यामध्ये एक एकोपा निर्माण होईल। त्यासाठी एकच सेवा करायची आहे। विष्णू लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडे मिळते, मूर्ती नसेल तर फोटो असेल तरी चालेल। तर विष्णू लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची, कारण त्यांचा जसा संसार सुखाचा होता, विष्णू लक्ष्मींची जोडी जशी होती, विष्णू नारायणची जोडी होती, तशी अगदी आपली जोडी असावी, आपलाही संसार सुखाचा असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं। आणि भरपूरसं बघा, आजकाल कलियुगामध्ये संसार टिकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। कारण कसं असतं, एकमेकांना समजून घेणं किंवा एकमेकाची विचाराची देवाणघेवाण असावी। भांडणही वैचारिक भांडण जे आपलं असतं ते वैचारिक असावं, ना की एखाद्या गोष्टीतून खूप काही वाद होतो आणि एकदम ते भांडण असतं ते इकोप्याला जातं। अशी भरपूरशी भांडणं होतात, वाद विवाद होतात। हा टाळण्यासाठी एकच सेवा करायची आहे। स्वामींची जर सेवेकरी असाल तर तुमच्या घरामध्ये हे तणावपूर्व वातावरण किंवा तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील असं कधी होणार नाही। कारण स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप तुम्ही रोज करायचा आहे, दोघांनी बसून करायचा आहे। पटत नसेल तरी एकत्र बसायचे नाही, म्हणजे ताई ती जमा जमत नाही आम्ही काही एकत्र बसणार नाही असं चालणार नाही, पटवून तुम्हाला घ्यावंच लागेल। कारण कसं असतं माहितीये का, एक मुलगी आपलं माहेर किंवा लहानपणापासून जिथं मोठी झाली ते सगळं सोडून तुमच्या सोबत आलेली असते, तुमच्या भरोशावरती। त्यामुळे तिला सांभाळून घेणं, तिची काळजी घेणं आणि तिला हवं नको काय आहे बघणं ही तुमची जबाबदारी असते। जे दादा व्हिडिओ बघत असतील, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी, मी म्हणणार नाही की टाळी एक हाताने वाजते असं नाहीये। कारण काय झालंय, आजकाल मुली सुद्धा खूप शिकल्यात आणि आजकाल मुली जॉब करतायत, व्यवसाय करतायत, स्वतःच्या पायावरती उभी आहेत। त्यामुळे त्यांना सुद्धा तेवढी नात्याची गरज वाटत नाही, कारण मी करते, मी कमवते, ह्या गोष्टीमध्ये मीपणा खूप आलेला आहे बरं का, महिला वर्गांमध्ये सुद्धा आहे। कारण मी फक्त ताईंची दादांची बाजू घेत नाही, मी सगळ्यांसाठी हा व्हिडिओ केलाय, कारण सर्वांचे एकच कंप्लेंट असतात। आता परवा तर एक कपल शॉपवरती आलं होतं आपल्या, तर त्यांची सुद्धा खूप कंप्लेंट, म्हणजे माघार कुणीच घ्यायला मागत नाहीये, दोघांच्या मध्ये पण मी पण असतो। पण मला काय वाटतं माहितीये का, पैसा, प्रॉपर्टी, जॉब, कोणी किती कमवतो, कोणी काय करतं, ह्याच्यापेक्षा एकदा तुम्ही आपल्या जोडीदाराकडे बघा एकमेकांनी, आणि कधीतरी तुम्ही असे क्षण काढले असतील, प्रेमाचे असतील किंवा कधीतरी तुम्ही संघर्ष दोघांनी एकमेकांसोबत केला असेल, असे दिवस आठवा। म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचे वाद होतात, विवाद होतात, भांडणं होतात, तेव्हा दोघांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवलेला तुम्ही आठवा, चांगल्या आठवणी आठवा, चांगल्या गोष्टी आठवा। तुमचं नातं पुन्हा जुन्यासारखं फुलेल बहरेल असं मी नाही सांगत आहे, असं म्हणजे काही अनुभव आहेत बरं का माझे पण, माझ्या आयुष्यामधले सुद्धा। त्यामुळे बघा, कधी वेळ आली तर तुम्ही एकमेकांच्या सोबत जो चांगला दिवस घालवलाय, तुम्ही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा तुम्ही कुठं फिरायला गेला असेल किंवा एकमेकांसोबत संघर्ष केला असेल, तुम्हाला माहित नाही एका डब्यामध्ये एका काळी दोघं जेवायचं आम्ही, अशी सुद्धा आम्ही दिवस काढलेले आहेत। किंवा कधी खूप खूप आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम होते बरं का आमच्या सुद्धा, आणि आम्हाला साथ फक्त आमच्या स्वामीने दिली बरं का। कसं असतं, जेव्हा अवघड कठीण प्रसंग चालतो किंवा कठीण आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग येतो किंवा खूप संघर्ष करायची वेळ येते,
आपलं कोण आणि परक कोण, कुणी साथ दिली आणि कोण वाटेवर साथ सोडून पळून गेले, अशी लोक सुद्धा आयुष्यात असतात, जशी माझ्या पण आहेत आणि तुमच्या पण आहेत. पण ज्यांनी साथ दिली ना त्यांना अख्ख्या जन्मामध्ये कधीच विसरायचं नाही. पण ज्यांनी साथ नाहीच दिली, फक्त आपली मज्जा बघितली आणि आपण करून दाखवलं, अशा लोकांना कधी आपल्या दारात उभं करायचं नाही. कारण कसं असतं, ज्यांनी आपल्यासाठी खूप काही केले असे सुद्धा माझ्या आयुष्यात लोक आहेत. आणि ज्या लोकांनी फक्त मज्जा बघितली आणि स्वामींनी हरू दिलं नाही बरं का. कारण आपण लोकांमध्ये नाते शोधत असतो की ज्यांची काही म्हणजे काय म्हणतात त्या लायक सुद्धा नसतात ते. पण आपल्यासोबत एवढे मोठे श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक बसलेले आहेत, साक्षात भगवंत आपल्या सोबत आहे, ही किती मोठी शक्ती आहे. म्हणजे लोकांपेक्षा दुनियेपेक्षा साक्षात देव आपल्या पाठीशी आहे, देव आपल्या सोबत आहे, आपल्या घरामध्ये देव वास करतोय. कारण एवढा कठीण प्रसंग आला पण स्वामींनी कधी साथ नाही सोडली, स्वामी कधी आपलं घर सोडून गेले नाही. कायम स्वामींनी एका आईसारखा एका बापासारखा आधार दिलाय, भावासारखा पाठीराखा स्वामी बनलेत. तर मग तुमचे गुरु स्वामी असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी संकट, कधी दुःख, कधी प्रॉब्लेम येणार नाही, ह्याची गॅरंटी मी का देते. कारण माझ्या आयुष्यात सुद्धा काहीच नव्हतं, आम्ही शून्य होतो. अशा अवस्थेत स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला माझ्या अपघातामध्ये. तुम्हाला सर्वांना माहितीये, मी खाली लिंक देत आहे. स्वामींचा स्वप्नामध्ये दृष्टांत झाला म्हणजे माझा स्वामी सेवेचा जीवन प्रवास कसा आहे, स्वामींनी मला नवीन जीवनदान कशा प्रकारे दिलं, हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करते. खाली डिस्क्रिप्शनची लिंक फक्त चेक करा, प्रत्येकाने तो व्हिडिओ बघा. एवढ्या मोठ्या अपघातामधून जगण्याची शक्यता सुद्धा नव्हती. म्हणजे मी आज बघा सगळ्या गाड्या चालवते, कुठली गाडी चालवायला जमत नाही असं मला नाहीये, पण मी इथून पुण्यातून कोल्हापूर पर्यंत ऍक्टिव्हवरती प्रवास एकटीने केलाय. म्हणजे एवढी हिंमत, एवढी डेअरिंग होती. कारण कसं मुलगी आहे पण मुलासारखं किंवा एका पुरुषासारखं सगळ्या गोष्टींना फेस केले, सगळ्या गोष्टी मी लढलीये. कारण तेवढं बळ मला माझ्या भगवंताने दिले किंवा माझी निवड चांगल्या कामासाठी केली. कधी आयुष्यामध्ये मी हार मानली नाही, कधी कोणासमोर हात पसरले नाही. जे घेतलं, जे मिळवलं ते स्वतःच्या हिमती, स्वतःच्या स्वकष्टाचं आहे आमचं जे आहे ते. कसं असतं माहितीये का, कधी कोणाकडे भीक नाही मागितली कोणत्या गोष्टीची की आमच्याकडे नाहीये, कधी आयुष्यामध्ये नाराज नाही झालो, कधी रडलो नाही, पडलो नाही. फक्त जे समोर चाललंय त्याच्यावरती आम्ही लक्ष दिलं, जशी देवाची इच्छा. आणि मला आज खूप आनंद होतो की स्वामींनी एवढं स्ट्रॉंग बनवलंय की स्वामी फक्त मला माझ्यासोबत पाहिजे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. कोणी नसलं तरी चालेल, आमच्या संसारामध्ये फक्त आम्हाला स्वामी हवे. कारण स्वामी म्हणजेच आमचं सर्वस्व आहे, स्वामी म्हणजेच आमचं सगळं काय आहे आणि स्वामी म्हणजेच आमचा श्वास आहे, असं आम्ही स्वामींना मानतो. आणि विचार करा, एका अपघातामध्ये स्वामींनी विष्णू रूपामध्ये दर्शन दिलं आणि त्यातून मला स्वामींनी बाहेर काढलं, स्वामींनी दर्शन वारंवार दिलं. म्हणजे माझी हिंमत वाढवायचं काम फक्त माझ्या स्वामींनी केलं. एक काळ असा होता की असं वाटायचं जगणं नको, इतका त्रास, इतका व्यातना व्हायच्या. पण स्वामी सेवेत आली आणि स्वामींनी मला हरू दिलं नाही. आणि आज बघा, फक्त मला स्वामींनी जीवनदानच नाही दिलेलं, तर आज एवढा मोठा स्वामी मूर्त्याट व्यवसाय उभा केला. कारण कसं असतं, आज कसं आहे, माझी हजारो लोक जरी कॉपी करत असली तर स्वामींनी त्यांच्या कृपेतून मला हे दिलेलं फळ आहे. आज कॉपी कोणाच होते, जो यशस्वी आहे, जो सक्सेसफुल आहे त्याचीच कॉपी होते. जे मी करू तेच ते करतात. का करतात? त्याच्या अगोदर त्यांना का सुचत नाही? कारण तसं नाहीये. कारण स्वामींची कृपा माझ्यावरती एक कंतटोपी कोणी शिवून दिली नाही मला. हे 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का. कंतटोपी अक्कलकोट मधून मला सुरुवात स्वामींनी करून दिली त्या कंतटोपीची. तिथून पुढे वस्त्रापासून जे स्वामींचं चालू झालं. अनेक लोकांना स्वामींनी काम पण दिलं. पण कसं असतं, कर्म देतं आणि नशीब काय म्हणतात त्याला, नशीब देतं कर्म नेतं, असा प्रकार भरपूर लोकांचा झालेला आहे बरं का. कारण कसं असतं, शेवटी ज्याच्या चरणाशी आहे, ज्याचं काम करतो त्याच्याशी प्रामाणिक राहावं लागतं. देव देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो, अशा भरपूरशा गोष्टी असतात बरं का. पण आजपर्यंत माझ्याकडून जे पूजा साहित्य दिलंय आणि अनुभव आलाच नाही असं कधीच होणार नाही. स्वामींसमोर बसले मी. कारण एखादा मंत्र, एखादी सेवा ही आपण करून सिद्ध झालेली असते आणि त्यातून तुमचं सुद्धा एक चांगलं कल्याण व्हावं असं मलाही वाटतं. भरपूर त्यांचे अनुभव असतात, उगाच एवढ्यात ताई भेटायचं आहे किंवा एवढं कमेंट करत नाहीत. कारण कसं असतं, अनुभव आल्याशिवाय माणूस कधीच कुठल्या आहारी जात नाही. आणि स्वामींची सेवा ही डोळस आहे. आता धनलक्ष्मी कुंचन सेवा ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी सांगितली, माझ्या चॅनलवरती ती तुम्हाला दाखवली, तिचं पूजा साहित्य आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आज 1000 ठिकाणी जर कॉपी होत असेल तर जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं नेहमी. शेवटी कसं असतं, किती काही कॉपी झालं तरी कोणाचं नशीब कधी कॉपी करता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपलं पोट भरावं. आणि मला खूप आनंद होतं की म्हणजे माझ्या व्हिडिओमुळे अनेक लोक जे आहेत ते म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं. ते सुद्धा आज खूप काही गोष्टी माझ्या बघून सेल करतात, त्यांचा त्याच्यावरती पोट भरतंय. ही खूप मोठी गोष्ट आहे की कसं असतं,
स्वतःसाठी काहीतरी करणं, स्वतःच्या मागण्यापेक्षा अनेक लोकांचं कल्याण होतं, ही काही वाईट गोष्ट नाहीये. आणि जे काही देतात त्याच्याबद्दल मला वाईट पण नाही वाटत, आनंद वाटतो उलट. कारण कसं असतं माहितीये का, शेवटी बघा रतन टाटाजी तुम्हाला माहितीये देव माणूस आहे रतन टाटा. आणि आज किती लोकांना रोजगार निर्मिती, किती लोकांचं घर चालतं त्यांच्या कंपन्यावरती. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या टाकल्या, भरपूरसे काही त्यांचे एवढे मोठे मोठे बिझनेस आहेत. मग त्यांना सुद्धा कॉपी करणारे लोक होते, पण रतन टाटा हे रतन टाटाच होते. कारण त्यांची कॉपी करून भरपूर लोकांचा व्यवसाय बिझनेस चालू आहे. पण जे ओरिजिनल ते ओरिजिनल, म्हणजे तो देव माणूस आहे. त्यामुळे असं वाटतं की आपल्यामुळे जर कोणाला तरी चांगलं काहीतरी भेटतंय, कोणाचं तरी घर चालते, कोणाचं तरी पोट भरतंय, तर ती वाईट गोष्ट नाही. पण त्या लोकांनी पण ती चांगल्या मार्गे करावी, वाईट मार्गे नाही करावी. कारण कसं असतं, आपल्याकडलं पूजा साहित्य तसंच सेम आणायचं, सेम विकायचं. आणि क्वालिटीमध्ये फरक असतो. आपल्याकडली जी क्वालिटी आहे, ज्या ताई लाईव्ह बघतायत त्या ताई सांगते की आपल्याकडली क्वालिटी बेस्ट मिळते. भरपूर ताईंनी आमच्या शॉपला व्हिजिट केली. कारण तुम्हाला माहितीये का, ही साडी जी आहे ती आता मी अंगावरती घातलेली, ह्याची किंमत 2000 रुपये आणि तुम्हाला 500 रुपये सुद्धा साडी मिळेल. पण कसं असतं, सुतामध्ये, साडीच्या फॅब्रिकमध्ये किंवा साडीच्या क्वालिटीमध्ये फरक असतो. ही साडी तुम्हाला 2000ला मिळते आणि सेम साडी 500 रुपयाला पण मिळते. पण जेव्हा आपण ती वॉश करतो तेव्हा कलर निघून जातो किंवा तेव्हा कपड्याची आपल्याला पारख कळते. जे क्वालिटीचं असतं आणि जे काही विदाउट क्वालिटी, म्हणजे ही साडी 500ला पण मिळते आणि 2000 सुद्धा मिळते. म्हणजे सगळ्या गोष्टी दिसायला सेम दिसतात, पण जेव्हा हातामध्ये येतं तेव्हा आपण काय बघतो, सूत बघतो, कपड्याचा धुतल्यानंतर बघतो. त्यामुळे बघा प्रत्येक गोष्टीमध्ये दिसायला सेम असली तरी प्रत्येक गोष्टीची क्वालिटी वेगवेगळी असते. आता आपल्याकडे जो कुंचन आहे तो अखंड कुंचन आहे बरं का, कुठेही जॉईंट कुंचन नाहीये. आपण तो स्वतः बनवून घेतला, कारण ही धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे आणि ही अखंड कुंचन मध्ये झालेली चांगली असते. आता तेव्हा आमच्याकडे नव्हते, पण आम्ही स्वतः ते बनवून घेतले. आपलं कॉपी होऊ नये म्हणून स्वामी मूर्ती आर्टचा आपण शिक्का सुद्धा त्याच्यावरती टाकलेला आहे. तर बघा कसं आहे, ही पूजा सेवा आहे, कॉपी हे सगळं होत राहतं. आता मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीचे सुद्धा पिक्चर सुद्धा कॉपी होतात, त्यात काही नवीन नाहीये. पण कसं असतं, जे करताय ते चांगल्या मार्गे करा. तुम्ही सुद्धा चांगल्या मार्गे खूप काही करू शकता. तुम्ही सुद्धा सेवा करा, त्या सेवेमध्ये सातत्य ठेवा. तुमच्यामुळं अनेक लोकांचं चांगलं होईल असा विचार तुमचा सुद्धा असायला पाहिजे. त्याचमुळे बघा, ज्याच्याकडून सेवा शिकलाय, ज्याचं बघून तुम्ही करताय आणि त्या व्यक्तीला तुम्ही म्हणजे नाही का, आता मी म्हणत नाही माझंच बघून, म्हणजे कसं असतं, माझे व्हिडिओ बघता, माझा व्हिडिओ झाला की सेम व्हिडिओ ह्यांचा चाललेला असतो. मग कसं असतं, माझं बघून करता तर कसं असतं, एकमेकाला कॉल करणं, म्हणजे जे माझं बघणारे जे तुम्ही आहात, मला बघणारे त्यांना बघणारे आहात, एकमेकाला नाही का चुकीचं मार्गदर्शन, चुकीचं गायडन्स करणं हे सुद्धा खूप चुकीचं असतं बरं का. एखाद्याला सल्ला देताय तर योग्य सल्ला द्या, कारण तुमच्या सल्ल्यावरती समोरचा व्यक्ती सेवा करतो, तुमच्या सल्ल्यावरती समोरचा व्यक्ती अध्यात्मात येतो, तुमच्या सल्ल्यावर मार्गदर्शनावरती समोरचा व्यक्ती काहीतरी इच्छेपोटी त्या मार्गात आलेला असतो. तर त्याच्यासाठी मार्गदर्शन कधी चुकीचं करायचं नाही. भले आपला लॉस होऊ दे, काय हरकत नाही, पण समोरच्याला चुकीचं मार्गदर्शन करून कोणत्या गोष्टी आपण नाही का सांगायच्या आहेत. कारण कसं असतं, तो व्यक्ती त्रासामध्ये असतो, आपल्याला तो देव मानतो आणि त्रासामध्ये असल्यामुळं तो व्यक्ती आपल्यासोबत कनेक्ट झालेला असतो. मग त्याचा त्रास 100% मधला जास्त नाही, पण 30-40% कमी होईल असं एखाद्यासाठी काहीतरी करा. आणि कोणी त्रासामध्ये असतं म्हणून सेवेमध्ये येतं ना, सगळं चांगलं चाललंय म्हणून कोणी सेवेमध्ये येत नाही. त्यामुळे बघा, त्यांच्याही मनाला कुठतरी पॉझिटिव्ह, सकारात्मक किंवा त्यांचंही मन समाधान झालं पाहिजे, त्यांनाही त्या सेवेचे अनुभव आले पाहिजे, त्यांनाही घरामध्ये चांगलं वाटलं पाहिजे. आणि ज्या ज्या ताई आहेत, ज्या माया चॅनलवरती सेवा बघतात, स्वामीमय लाईफ शीतल, तर ज्या ज्या ताईंना खूप चांगलं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, सकारात्मक वाटतं, त्या ताईंनी नक्की अनुभव शेअर करा. आता बघा, 3-4 दिवसापूर्वी शिक्षण अधिकाऱ्याचे बायको म्हणजे त्या ताई आल्या होत्या शॉपवरती. तर त्यांच्या आयुष्यात बघा पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, जवळपास 3-4 कोटीचा बंगला आहे, पण त्या ताई समाधानी म्हणजे समाधान नाहीये किंवा सारखं मनामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी त्यांच्या भरलेली आहे किंवा त्यांना कुणीतरी त्रास दिलेला आहे. तर कसं असतं माहितीये का, आज आपल्याला कोणी त्रास दिला, उद्या त्याला सुद्धा देव त्रास देतो. कर्माचा फेरा हा फिरत असतो बरं का, कर्म हे चक्रासारखं फिरतं आणि रिटर्न सुद्धा आपल्याला मिळतं. त्यामुळे जे कराल ते चांगलं करा. तर त्या ताई बघा नेहमी म्हणतात की शीतल तू माझ्यासाठी औषध आहेस, तुला भेटलं की मला प्रसन्न वाटतं. तर ताईंनी पण बघा आपल्याकडून खूप चांदीची खरेदी केली, शॉपवरती येऊन माझ्याशी बोलल्या, मला अगदी हॉस्पिटलमध्ये भेटायला सुद्धा ताई आल्या. आणि आता ताईंनी एक चॅनल काढलं, त्याच्यावरती बघा सगळ्या ताई पूजा टाकतात आपल्याकडलं पूजासाठी. मग त्यांना सांगितले की ताई निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमचं मन सेवेमध्ये रमवा, तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, देवाचं भगवंताचं नामस्मरण करा. तर ताईंनी म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत बरं का, मी त्यांच्या मुलीची वयाचे, पण कसं असतं शेवटी एखाद्याला मानणं, एखाद्याचं ऐकणं, स्वामी तर गुरु आहेतच, पण एखाद्यावरती विश्वास ठेवून जर सेवा कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही काही चुकीचं घडत नाही. मार्गदर्शन आयुष्यामध्ये आणि मार्ग दाखवणारा योग्य असायला पाहिजे.
मैत्री असेल, संगत असेल, ती चांगल्या लोकांसोबत नेहमी ठेवा, ज्यातून काहीतरी चांगलं शिकायला भेटेल. कारण वाईट लोकांसोबत संगत ठेवून आपल्यासोबत काही चांगलं घडत नाही. आणि खरंच जर एखादी व्यक्ती अध्यात्म करत असेल तर त्याच्याशी जरूर तुम्ही मैत्री करा. तुम्हाला काही मिळो नाही मिळो, पण तुम्हाला मनाचं समाधान, मनाची शांती नक्की लाभेल. कारण तो समोरचा व्यक्ती एवढा सात्विक असतो की तुम्हाला सुद्धा ह्या सेवेचे खूपशे अनुभव चांगले चांगले येतील बरं का, धनलक्ष्मी कुंचन सेवेचे. आणि एकमेकाला तुम्ही सेवा सांगताय, बऱ्याच ताई स्वतः करता, नंतर मैत्रिणीला सांगता, नंतर नातेवाईकांना सांगता, आणि त्यांचे सुद्धा अनुभव आम्हाला शेअर करत असतात. तर कसं असतं माहितीये का, कधी कोणाला दुःख द्यायचं नाही. दुःख देऊन कधी कोणाचं चांगलं होत नाही. देऊ शकत असाल तर एखाद्याला तुमच्यामुळे एखाद्या चेहऱ्यावरती आनंद येईल, एखाद्या चेहऱ्यावरती तुम्हाला सुख बघायला मिळेल, असं काहीतरी करा. आता तुम्ही परवाच बघितलं असेल, आपलं परवा म्हणण्यापेक्षा एक दिवाळीमध्ये एक व्हिडिओ मी टाकला होता इंस्टाग्रामवरती. युट्यूबवरती मी अपलोड नाही केला, कारण बघा मी कानातले लक्ष्मीपूजनसाठी करायला गेले होते पुन्हा गाडगीळमध्ये, कारण मला लक्ष्मीचे कानातले खूप आवडतात. आणि मला एका ताईने 6 महिन्यापूर्वी लक्ष्मीचं कानातलं आणि मंगळसूत्र भेट दिलं होतं. ते मी भरपूर घातलं आणि मला आवडलं बरं का ते. तर मी तसं सेम बनवायला टाकलं आणि मी घ्यायला गेले होते, पण काहीतरी माझा पेमेंटचा इश्यू येत होता. म्हणजे स्वामी मूर्ती आर्टच्या नावावरतीच आम्ही सगळी खरेदी करतो, तर पेमेंटचा काहीतरी इश्यू येत होता. आणि बघा 1 तास सगळं झालं प्रोसेस, आणि शेवटी डन व्हायच्या टायमाला काय माहिती माझ्या मनात आले की मला नाही घ्यायचं. मी दुकानात पुण्या गाडीच्या दुकानात बाहेर आले आणि सगळी मुलं बघितली, मी तिथं बसलेली नाही का फुगे विकाय. अक्षरशः तुम्ही बघा, तुम्ही व्हिडिओ माझ्या स्टेटसला बघितला असेल, अंगावरती त्यांचे कपडे सुद्धा नव्हते, अंगावरती एकही कपडा त्यांच्या नव्हता. आणि असे नाही का झोपले होते विचित्र अवस्थेत, म्हणजे राहायला घर नाही, खायला अन्न नाही, अंगावरती कपडे नाही. मग त्या मुलांना आम्ही दुकानात गेलो आणि कपडे घेतले 10,000चे, आणि सगळ्या मुलांना जेवढी मुलं होती, आणि असं नाहीये की हलकी कपडे, प्रत्येकाला 1200, 1300, 1,500 पर्यंत आम्ही ड्रेस घेतले. म्हणजे टी शर्ट असेल, पॅन्ट असेल, त्याच्यानंतर मिठाई सुद्धा घेतली. आणि कसं असतं, जास्त व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही, कारण काय होतं माहितीये का, की आपण त्यांचा व्हिडिओ ह्यासाठी बनवतो की आपलं बघून अजून 4 लोकांनी मदत करावी. आणि अगदी तसंच झालं बरं का. एक दादा आले होते तिथं, आणि आम्ही त्यांना ते कपडे दिले, त्या मुलांना घातले सुद्धा, त्या मुलांना आम्ही आमच्या हाताने कपडे. तर त्या दादानी सुद्धा गाडी थांबवून मिठाईचे 5 बॉक्स घेऊन त्या ज्या फुगे विकणाऱ्या ताई आणि त्यांची मुलं होती त्यांना दिले. मग बघा कसं असतं, आपण जर एखाद्या कार्याची सुरुवात करतोय तर आपल्या पाठीमागनं चांगली 10 लोक येणारी असतात, पण त्यासाठी आपलं काम दिसलं की समोरचं ऑटोमॅटिक ते काम करायला प्रवृत्त होतो. म्हणजे जे कराल ते चांगलं करा. आजकाल बघा चोऱ्या, माऱ्या, बलात्कार अशा खूप काही गोष्टी कलियुगात घडतात, पण चांगलं काय ते तुम्ही सुद्धा करा, तुमच्यामुळं अजून 4 लोक चांगलं करतील. आणि या सेवेमध्ये फक्त या वस्त्राच्या किंवा मी त्यांना दान नाही म्हणणार, मी जे काही तुमच्या सगळ्यांमुळे स्वामीने ते कार्य माझ्याकडून करून घेतलं. कारण हा अनुभव तुम्हाला मी सांगते, 4 दिवसापूर्वी दिवाळीच्या आधी स्वामी स्वप्नात आले होते. बरोबर टाइम होतं 4:30 बरं का. आणि हा टाइम म्हणजे मी बोलते आणि शेजारचे जागेत ऐकतायत मी काय बोलते. तर स्वामी बसलेत माझ्या समोर, म्हणजे मी झोपत आहे, स्वामी बसलेत. तर स्वामी म्हणतात, बघ जरा उठून बाहेर, लोकांना खायला अन्न नाही, अंगावरती कपडे नाही, आणि तू मस्त झोपलीये. मग म्हटलं मी काय करू स्वामी, तर म्हणले बघ तुला काही जमतंय का. म्हणजे स्वामींचं माझं नातं नाही का एका मुलीसारखं बापासारखं आहे. स्वामी म्हणजे माझी आई पण आहे, वडील पण आहेत. आणि ते स्वप्न स्वामींनी मला सोन्याच्या दुकानात न जाता स्वामींनी त्या मुलांना कपडे घ्यायला सांगितले. म्हणजे स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेलं एक चांगलं कार्य होतं असं मी म्हणाल, माझं काहीच नाही ह्याच्यामध्ये. त्यामुळे बघा स्वामी नेहमी माझ्याकडून चांगलं काही ना काहीतरी कार्य करून घेतात. त्यामुळे बघा स्वामींचं स्वप्नात कधी कधी दर्शन होतं, आणि मी प्रत्येकच वेळेस शेअर करत नाही, पण हा एक खूप मोठा माझ्या आयुष्यातला अनुभव होता जो की मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला सुद्धा बघा, आता एक दादा होते, ते सुद्धा आपल्याकडे स्वामींची मूर्ती घेऊन गेले. 11 वाजता आपल्या शॉपमध्ये आले ते दादा, आणि असंच निगेटिव्हिटी त्यांच्या आईच्या अंगामध्ये आहे, काहीतरी झाले. आणि दादा म्हणले की तुम्ही मला आठवल्या शीतलताई, स्वप्नात स्वामी दिसले आणि तुम्ही सुद्धा आठवल्या. त्यामुळे मी ठरवलं की शेवटचा मार्ग म्हणजे स्वामी आणि शीतलताई. त्यामुळे ते आपल्या 11 वाजता शॉपमध्ये आले आणि स्वामींची मूर्ती घेऊन गेले. आणि त्यांना सांगितलं की स्वामींचा जप करा, तुमच्या आईच्या गळ्यामध्ये माळ घाला. तसं ते करतायत. तर त्यांनी मला सकाळी कॉल केला, ते म्हणले ताई इतकंच घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतंय, जी काही शक्ती वाईट आहे, स्वामींचा जप आमच्या घरात चालू आहे, सेवा चालू आहे, तर ती शक्तीला त्रास होतोय आता. म्हणजे कसं आहे, स्वामींच्या सेवेमध्ये खूप मोठी ताकद आहे बरं का. स्वामींची सेवा ही खूप प्रभावी आहे, कारण स्वामींनी एकदा आपलं गुरुपद घेतलं की आपल्या अख्ख्या आयुष्याची जबाबदारी म्हणजे असं काही नाही, आपल्याला कष्ट काम करावे लागतात, फक्त स्वामी आपलं संरक्षण करतात. प्रत्येक आपल्या कुठल्याही काळामध्ये स्वामी सोबत राहतात, आपल्या हातून वाईट कर्म घडत नाही ह्याची काळजी स्वामी घेतात. आणि स्वामी सेवेतून आपलं
चांगलं कर्म घडतं ह्याची काळजी स्वामी घेतात. पण कष्ट कोणाला चुकले नाही, देहारी पलंगावरी नाही. आपल्याला स्वामी सेवा करतो तर कष्ट करावे लागतील. त्या कष्टाला यश मात्र स्वामी देतात. त्या कष्टाला तुम्हाला स्वामी खूप भरभरून प्रतिसाद देतात. म्हणजे चांगलं कार्य करताय तुम्ही, 1 रुपया जर एखाद्याला मदत दिली तर स्वामी तुम्हाला 4 रुपये रिटर्न कुठल्या ना कुठल्या माध्यमातून परत देत असतात. म्हणजे तुमच्या कामातून असो, अचानक तुमचा व्यवसाय वाढेल, अचानक तुमचं प्रमोशन होईल, अचानक तुम्हाला कोणी काही ना काहीतरी देईल, असं घडतं. म्हणजे स्वामींची सेवा किंवा कोणाला कधी काही दिलेलं वाया जात नाही. तशा प्रकारे बघा, अन्नदान क्षेत्रामध्ये अक्कलकोटला गेलो आम्ही, तर अक्कलकोटला एवढा छान प्रसाद मिळाला मला. 3 वेळा खीर मिळाली खायला. आणि एक दादा यायचे सारखी माझी, घे ना ताई भात, गरम गरम आहे. म्हणजे ते फिरून येऊन आमच्या जवळच थांबायचे. आणि आमच्यासमोर एक वयस्कर व्यक्ती बसलेली, त्याच्या डोळ्यातून कंटिन्यू पाणी यायचं. मी रोनीला म्हटलं पण, अगं ते स्वामी आहेत का, आपल्याकडे कंटिन्यू बघताय, डोळ्यातनं पाणी येते. आणि एवढं छान म्हणजे जे तिथं प्रसाद मिळाला, तिथं सुद्धा अन्नदान नक्की करा बरं का. मी सांगणार नाही की मी 10,000 दिले तुम्ही 20,000 द्या, 1,00,000 रुपये द्या, असं काही नाहीये बरं का. तुम्ही अगदी स्वइच्छेने 500 रुपये, 1,000 रुपये, 200 रुपये सुद्धा अन्नदानासाठी जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही देऊ शकता तिथं. कारण तिथं खूप दुरून लोक येतात आणि चांगल्या कार्यासाठी तुमचा पैसा लागतो. कारण अन्नदानासारखी मोठी आणि श्रेष्ठ सेवा नाहीये. त्याचबरोबर आम्ही प्रसाद घेतला. माझं युट्यूब ओपनिंग बटन तिथं पण केलं, आपल्या ह्याच्या अन्नदान क्षेत्रात वटवृक्ष माऊलींजवळ सुद्धा केलं आम्ही. त्याचबरोबर आम्हाला भांडे घासायची सेवा मी स्वतःहून घेतली. कारण तिथले लेडीज सगळे जेवायचे आणि खरकटं टाकून द्यायचे. मग चांगलं नाही वाटत, कारण मला माहितीये समोरच्याला भांडे धुताना किती त्रास होतो. त्यामुळे आम्ही तिथं भांडे धुवायची सेवा आम्हाला मिळाली. आम्ही जास्त नाही पण थोडीफार एक 20-25 ताटं आम्ही धुतली, घासली. त्याच्यानंतर बघा, पोळ्या बनवायची सेवा, चपात्या बनवायची सेवा सुद्धा तिथे मिळते बरं का. त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा जाल तेव्हा नक्की ही सेवा करा. आणि त्या सेवेचा अनुभव तुम्ही घरी आल्यावरती मला सांगाल. कारण ती सेवा स्वामींनी करून घेतली आणि त्याच्यानंतर खूप मोठं फळ दिलं की त्याची शब्दात सुद्धा मी म्हणजे नाही तुलना करू शकत. आणि मी ते नाही सांगू शकत, कारण एवढं मोठं सुख मला स्वामींनी माझ्या आयुष्यात दिलेलं आहे. त्यामुळे बघा, कधी झाडू मारायची वेळ आली देवाच्या चरणात तर समजायचं की त्या देवाची इच्छा. खूप सेवा करून सुद्धा चांगलं काही आपल्या मनासारखं घडत नसेल तेव्हा समजायचं स्वामींच्या मनासारखं घडतंय, म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी चांगलं मिळणार आहे असा विचार करा. तर स्वामींचं दर्शन घ्या. आणि आपण छान दाखवणार आहे की पूजा साहित्य ताईंनी काय काय बुकिंग केले, विधिवत पूजा करून मिळणार आहे. तर बघा, स्वामींनी आज खूप सुंदर असे पैठणीचे वस्त्र घातलेले आहेत. आणि आज सेवा, आता लक्ष्मीची मूर्ती वगैरे तुम्हाला दिसत नाही कारण त्याची टेबल मी आतल्या टेबलावरती पूजा केली. काल मंगळवार होता ना, त्यामुळे तिथं मी पूजा केली स्वामींची. तर स्वामींनी बघा किती सुंदर असे पैठणी वस्त्र घातलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि माऊली किती गोड दिसत आहेत बघा. ताईंनी बघा मनीमॅन अँड पॅरेट आपल्याकडे घेतला आणि ते ठेवण्यासाठी मार्बलची डिश घेतलेली आहे. ही उत्तर दिशेला ठेवायची आहे. तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल किंवा खूपशे प्रॉब्लेम्स येत असतील तर पैसा आकर्षित करणारी आपल्याकडे फ्रेम पण मिळते आणि दगड पण मिळतो. तर ताईंनी बघा ह्याच्यामध्ये स्टोन ठेवायचे. ताईंनी गायत्री मंत्राची फ्रेम सुद्धा घेतली. तर ही मार्बलची डिश घेतलेली आहे. आणि ताई ह्याच्यामध्ये बघा झिबो कॉइन आणि रोज कॉइन. आता झिबो कॉइन रोज कॉइन का ठेवावा, तर झिबो कॉइन जो आहे तो आता इथं दाखवायला नाहीये माझ्याकडे, कारण शॉपमध्ये तो व्यवसाय आपला कधी बंद पडू देत नाही. त्याच्यावरती लकी अंकन, लकी सिम्बॉल आहे. त्यामुळे तो व्यवसायात असणं खूप महत्वाचं आहे. झिबो कॉइन आणि रोज कॉइन जो असतो ते कस्टमरचे आपले नातेसंबंध चांगले बिल्ड करायचं काम करते किंवा नातेसंबंध आपले चांगले राहतात. तर तो सुद्धा ऑर्डर ताईंनी केलेला आहे. तर ताई बघा ही डिश घेतली आपल्याकडं आणि त्याच्यामध्ये बघा ताईंनी माता लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती घेतली, गजांत लक्ष्मी असणारी. तर अशी ताई ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. पुढं ताई ह्याच्या समोर जो आहे तो मनी मॅग्नेट पॅरेट आणि रोज कॉइन आणि झिबो कॉइन ठेवणार आहे. बघा सुंदर अशी ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. त्याचबरोबर बघा ताईंची विधिवत सकाळीच पूजा केलेली आहे. ही ताईंची गायत्री मंत्राची फ्रेम आहे. गायत्री मंत्र सगळ्या आजारावरती रामबाण उपाय, म्हणजे गायत्री मंत्राची उपासना. कोणताही आजार असू दे त्या आजारामधून तुम्हाला मुक्ती लवकरात लवकर मिळते. म्हणजे काय होतं, चांगला एकतर डॉक्टर भेटेल किंवा तुमच्या रोगाचं काहीतरी चांगलं निदान तुम्हाला समजेल आणि त्याच्यावरती चांगली ट्रीटमेंट सुद्धा मिळते. या गायत्री मंत्राचे खूप सगळे अनुभव आहेत. म्हणजे गायत्री मंत्र ही असा एक मंत्र आहे की सगळ्या आजारावरती, तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमवरती गायत्री मंत्र काम करतो. लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. त्यामुळे रोज आंघोळ केली की एक तुपाचा दिवा लावायचा आणि गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर तुपाचा जो दिवा आहे, तर बघा हा तुपाचा डब्बा आहे आपल्याकडं, 1 तास 10 मिनिटं चालणार. तर काय करायचं, तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तर रोज एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. मी पूजा सुद्धा करून दाखवेल. आणि चांदीचं निरांजन असेल तर शक्यतो चांदीचं निरांजन इथं लावायचे तुम्हाला. तुपाचा दिवा आणि चांदीचं निरांजन. चांदीचं निरांजन आपल्याला हे सुद्धा उपलब्ध आहे. व्यवसाय ज्यांचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये खूप त्रास आहे, आजारपण आहे, निगेटिव्हिटी आहे, त्यांनी रोज तुपाचा दिवा लावून गायत्री मंत्राची उपासना करायची आहे. 40 दिवस आंघोळ केल्या
आणि किती वेळा म्हणावा, 11 वेळा म्हटलं तरी चालतं किंवा 108 वेळा म्हणा. शक्यतो 11 वेळा सगळे म्हणतात, कारण सकाळ सकाळी कामाची घाई असते. एक तुपाचा दिवा आणि निरांजन तुम्ही लावा आणि या सेवेचा अनुभव मला 40 दिवसांनी तुम्ही सांगा. तर ताईने बघा ही गायत्री मंत्राची फ्रेम सुद्धा आपल्याला ऑर्डर केलेली आहे. त्याचबरोबर बघा आपल्याकडे धूप मिळतो घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी. हा बघू शकता खूप छान असा वेदाचा प्युअर गुगुळ सांब्राणी धूप कप आहे. जी धूपची वाटी असते ना, इथं बघा ही वाटी दिसते, ही वाटीचा धूप आहे बरं का आपल्याकडला. सकाळी बघा तुम्ही बघता माझा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ असतात, लॉंग करायला होत नाही. रोज मी रात्री दारामध्ये एक लावते, त्याचबरोबर माझ्या तुळशीजवळ एक लावते मी, कारण घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी दूर होते. त्याचबरोबर ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एक वातावरण आहे, एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो. त्यामुळे रोज सकाळी एक तरी कप सांब्राणी शुद्ध प्युअर गुगुळचं धूप कप लावायचा आहे. तुम्ही हा सुद्धा लावू शकता. त्याचबरोबर बघा ताईंची गायवासरू आहे, सगळ्यात मोठ्या साईजची बघा. पूजा सकाळीच झालेली आहे. गायवासरू मूर्ती ताईंनी ऑर्डर केलेली आहे. तर सगळं पूजाविधी साहित्य मी देत असते. तर गायवासरू जी आहे ती आपल्या घरामध्ये बघा आनंद घेऊन येतं. आपल्या घरातलं वातावरण आपले जे आहे ते मंगलमय राहतं, पॉझिटिव्ह राहतं आणि सकारात्मक राहतं. गाय वासरामुळे धनाचा लाभ होतो, त्याचमुळे आपली आर्थिक प्रगती होते. म्हणजे गाय वासरू जे आहे ते आपल्या घरामध्ये खूप खुशी किंवा खूप आनंद घेऊन येतं. त्यामुळे गाय वासराला चाटते अशा स्वरूपामध्ये गाय वासराची मूर्ती असावी. तुम्ही आपल्याकडे पितळेमध्ये घेऊ शकता, मार्बल आणि सिल्वर कोटिंग, गोल्डन कोटिंग मध्ये सुद्धा घेऊ शकता. तर अशी ताईंची गाय वासराची मूर्ती आपल्याकडे ताईंनी घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा ताईंचा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे, सगळ्यात छोट्या साईजचा, आणि एक मोठा आहे, म्हणजे ताईंच्या बहिणीचा एक आहे आणि त्यांचा एक आहे. तुम्ही बघू शकता सर्वात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा. तर ह्यांची पूजा काल मंगळवारच्या शुभ मुहूर्तावरती केली आहे, पण ताईंनी काल हा रात्री अचानक ऑर्डर केला आणि ताईंची इच्छा होती की शीतलताई विधिवत पूजा करून द्या. तर हे ताईंचे बघू शकता 2 अष्टलक्ष्मी खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे दिवे आपल्याकडे ताईंचे आहेत बुकिंगचे. तर दिवा बघा आपला जो अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याचं कंपॅरिझन कोणाशी होऊ शकत नाही. कारण कसं असतं माहितीये का, प्रत्येक मटेरियलमध्ये एक वेगवेगळा प्रकार असतो. काहींचं फक्त पितळ दिसतं पण आतमध्ये पितळ नसतं, कारण ओरिजिनल ब्रास आणि ओरिजिनल पितळच आपण विकतो. कारण स्वामी सेवेतून मिळालं एक कार्य आहे, स्वामींची कृपा आहे. त्यामुळे तुम्हाला कमी पैशामध्ये हलक्या क्वालिटीचा असं काहीच आम्ही देत नाही, कारण आम्ही क्वालिटी मेंटेन केली. अखंड दिवा सुद्धा आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. ज्या ताईंनी घेतल्या त्या कमेंट करतील. तर असा हा बघा आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवा आहे. तर अँटिकला फिनिश आहे बरं का, कारण आजकाल ब्लॅक फिनिशचं सगळं मिळतं, पण तुम्ही पितांबरीने वगैरे स्वच्छ करून अगदी नव्यासारखा चमकवू सुद्धा शकता. ज्यांना अँटिक फिनिश ठेवायचं आहे त्यांनी असंच ठेवा, ज्यांना वाटतं की मला अँटिक फिनिश नकोय त्यांनी स्वच्छ करू शकता. तर सुंदर असा बघा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडला आहे. त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे बघा हे पंचगव्य तुम्हाला माहिती आहे, पंचगव्य तुमच्या घरातली निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्हिटी दूर करतं. पंचगव्य प्युअर गायच्या शेणापासून बनलेल्या आणि ह्याच्यामध्ये तुपाचे दिवा आहे. तर हा बरोबर 1 तास चालतो. तर सकाळ संध्याकाळ घरामध्ये एखादा तरी पंचगव्याचा दिवा लावा, सकाळी एकच संध्याकाळी, कारण आपल्या घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी, आपल्या घरामध्ये बघा भरपूर लोक त्रस्त आहेत, हात दुखतात, पाय दुखतात, मनावरती प्रेशर येतं, दडपण येतं, अनावश्यक भीती वाटते, असं म्हणजे भरपूरशा ताईंमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत बरं का. कारण भरपूर त्यांचे मेसेज असतात शीतलताई आम्हाला असं होतं तसं. त्यामुळे तुम्ही पंचगव्य तुपाचा दिवा घरामध्ये लावा. आणि आम्ही विकतोय म्हणून सांगत नाही, कारण हे पंचगव्यामध्ये खूप ताकद आणि शक्ती आहे बरं का. आणि जेव्हा हे पंचगव्य पंत्या संपतील तेव्हा एखाद्या गुरुवारी तुमच्या घरामध्ये हवन करा, त्या हवनामध्ये ह्या पंत्या टाका, कारण गायीच्या शेणापासून बनलेल्या ह्या पंचगव्याच्या पंत्या आपल्याकडे मिळतात. ज्या ज्या ताईंना हव्या त्यांनी मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर त्रिपुरा सुंदरीची सुद्धा सुंदर अशी मूर्ती मिळते. ही सुद्धा ताईंची ऑर्डरची आहे बरं का. ही जी आहे ती सुषमा ताईंची ऑर्डरची आहे, बँगलोरची, कारण त्यांचं ब्युटी पार्लर आहे. कारण विश्वसुंदरी म्हणजे विश्वामधली सुंदर देवी आहे त्रिपुरा सुंदरी अख्ख्या विश्वामध्ये. त्यामुळे ज्यांचं पार्लर आहे त्यांना मी सजेस्ट करते की तुम्ही विश्वसुंदरीची पूजा तुमच्या पार्लरमध्ये ठेवा. आठवड्यातून एकदा एखाद्या शुक्रवारी तुम्ही अभिषेक घाला त्यांना, रोज त्यांना गंध लावा, म्हणजे हळदी कुंकू लावा, अत्तर कुठलेही सुगंधी लावा. तर विश्वसुंदरी मातेला अत्तर सुद्धा लावायचं आहे. तुम्ही गुलाबाचं लावू शकता, केवड्याचं लावू शकता किंवा मोगऱ्याचं लावू शकता. ह्या सेवेने आपली सुंदरता सुद्धा वाढते बरं का. त्यासोबत बघा केवड्याचं अत्तर भगवान विष्णूंना प्रिय आहे, हे अत्तर सुद्धा विष्णू भगवानांच्या मूर्तीला लावू शकता तुम्ही. त्याचबरोबर बघा गुलाबाचं सुद्धा अत्तर आहे जे की माता लक्ष्मीला प्रिय, आणि गुलाबाचं अत्तर त्रिपुरा सुंदरीला सुद्धा लावू शकता. आणि जी स्वामींची माझ्या देवघरामध्ये तुम्ही जी मोठी मूर्ती आणि पाठीमाग ज्या मूर्त्या बघताय त्या सुद्धा बुकिंगच्या आहेत. त्यांची मंत्र पुष्पांजली करून विधिवत पूजा करून मला पाठवायची आहे. तर स्वामींची जी पाठीमागं बघताय त्या मूर्तीला अत्तर किंवा कोणतंही केमिकल चालत नाही. बऱ्याच त्यांनी बघा दिवाळीमध्ये उठणं लावलं, तेल लावलं स्वामींना आणि त्याच्यावरती डाग पडतात बरं का. अत्तर लावायचं नाही, अत्तर फुलाला लावायचं
आणि स्वामींसमोर ठेवू शकता तुम्ही, कारण त्या मूर्त्या कोणत्याही धातूच्या नाहीयेत, त्यामुळे त्याला अत्तर चालत नाही. आणि अगदी पितळ्याच्या मूर्तीला सुद्धा तुम्ही खूप म्हणजे पंचामृत वगैरे जरी टाकलं तरी काळ्या पडतात पितळेच्या सुद्धा मूर्त्या. त्यामुळे बघा, तुम्ही देवांच्या मूर्त्या घेताय तर तुम्ही थोडीशी काळजी घ्या. स्वामींच्या मूर्तीला कोमट कपडा घ्यायचा, कोमट पाणी घ्यायचं, थोडीशी पुसून घ्या. फक्त गुरुवारी जी मोठी मूर्ती पाठीमाग बघताय त्याला फक्त 11 चमचे अभिषेक घाला. नित्य अभिषेक करायचा असेल तर पितळेची एक मूर्ती घ्या छोटीशी, त्याच्यावरती नित्य अभिषेक करू शकता. तर सुंदर असं बघा, हे गुलाबाचं अत्तर माता लक्ष्मीला आणि त्रिपुरा सुंदरीला सुद्धा तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर बघा, नजरबट्टू. आता माझ्या सुद्धा घरात मी नजरबट्टू लावलेला आहे. हा सुद्धा ताईंचा ऑर्डरचा आहे बरं का. तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल व्यवसायामध्ये, किंवा तुम्हाला तुमचं एखाद्याला चांगलं बघवत नसेल, तर अशा वेळी नजरबट्टू खूप चांगला काम करतो बरं का त्या गोष्टी, कारण ह्याच्यावरती वाईट शक्ती सगळी खेचली जाते. आणि ताई आहेत बरं का, त्यांच्या पार्लरमध्ये सतत कोण ना कोणी काही ना काही आणून टाकायचं. तर हा नजरबट्टू लावल्यापासून ताई म्हणतात की आजपर्यंत असं काही घडलंच नाही. म्हणजे सगळी वाईट शक्ती, वाईट निगेटिव्हिटी, वास्तुदोष सगळं खेचण्याचं सामर्थ्य, शक्ती ह्या नजरबट्टूमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला नजर लागली असेल, घराला वाईट लोकांची नजर लागत असेल, कारण घरामध्ये येणारे सगळीच लोक चांगले नसतात किंवा आपलं सगळ्यांना चांगलं बघवतं असं नसतं. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये, नातेवाईकांमध्ये एकतर नासका कांदा असतो की ज्याला आपली प्रगती बघवत नाही. तर अशा वेळी आपल्या सुद्धा घरात नजरबट्टू लावायचा आहे, जेणेकरून वाईट शक्ती, निगेटिव्हिटी ह्याच्यामध्ये खेचली जाते. तर हा नजरबट्टू सो तुम्ही आपल्याला ऑर्डर करू शकता. त्याच बघा, ताईंची एक सिद्ध नोट आहे, धनवर्षा सिद्ध नोट. ह्याच्यावरती बघू शकता कुबेर यंत्र आहे, श्री यंत्र आहे, वास्तुदोष निवारण सुदर्शन यंत्र सुद्धा ह्याच्यावरती आहे. आणि वास्तुशास्त्र श्री कुबेर लक्ष्मी धनवर्षा सिद्ध नोट असं 1000च्या नोटीला म्हणतात. त्यासोबत बघा पाठीमागं सुद्धा बघू शकता. तुम्ही ही जी नोट आहे ती तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला चिटकायची आहे. ह्याची पूजा तुम्ही देवघरात केली तर चालेल, पण उत्तर दिशेला चिटकून ठेवायची आहे, कारण ह्याचे चांगले रिझल्ट आहेत बरं का. तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून ह्याला सेवा काय करावं, तर ह्याला काहीच नाही करायचं. तुम्हाला रोज ह्याला धूप लावायचा आहे, त्यासोबत अगरबत्ती लावायची आणि ओवाळून घ्यायचा. ह्याला बघा सुंदर अशी बघा धनवर्षा सिद्ध नोट. तर ह्याच्यामुळे बघा, आणि ही गोल्ड प्लेटेड आहे, सोन्या सुद्धा ह्याच्यावरती काम केलेलं आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये धन आणि पैसे आणायचं काम ही नोट करते. ही नोट जर तुम्ही चांगल्या कामासाठी जाताय, एखादं चांगलं काम, किंवा तुम्ही एखादा कुठतरी प्रॉपर्टी खरेदी करताय, किंवा तुम्हाला काहीतरी पैसे रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा त्या कामासाठी चाललाय, तरी पर्समध्ये ठेवायची. पण त्याची सात्विकता तेवढी तुम्हाला पाळावी लागते. तर ही पर्स तुम्ही चांगल्या कामासाठी तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये, किंवा तुम्ही चांगल्या कामासाठी तुमच्या सोबतही घेऊन जाऊ शकता. तर अशी धनवर्षा सिद्ध नोट आहे बरं का. ही सुद्धा ताईंची आम्ही विधिवत पूजा केली, तुम्ही बघू शकता. ती सुद्धा ताईंची ऑर्डरची आहे. त्याचबरोबर बघा, आता स्वामींना घातलेलं वस्त्र सुद्धा अवेलेबल आहे. तर ताईंनी आपल्याला स्वामींची मोठी मूर्ती घेतलेली आहे आणि हे वस्त्र आहेत. आता मी का दाखवतेय, कारण त्या ताईंचं माझं नातं आजचं नाहीये, त्या ताईंचं माझं नातं खूप जुनं आहे. पहिल्यांदा स्वामी मूर्ती जेव्हा मी वस्त्र फक्त मी विकत होते, तेव्हा ताईंची पहिली ऑर्डर मला होती बरं का. तेव्हापासून ताईंचं माझं नातं एका सख्या बहिणीसारखं झालंय. तर बघू शकता, सुंदर अशी कंटाटोपी आणि स्वामींची 1 फूट जी मूर्ती आता तुम्ही बघितली, त्या मूर्तीचे वस्त्र. त्यासोबत बघा, प्युअर पैठणीमध्ये सुद्धा ताईंनी एक वस्त्र ऑर्डर केलं. हे बघा, जांभळा कलर आहे आणि सुंदर अशी बघा कंटाटोपी. तर हे सुद्धा ताईंचे स्वामींचे वस्त्र, हे सुद्धा वस्त्र अवेलेबल आहेत. नेहा जी आहे ती नाशिकची आहे, ती सुद्धा माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. तिला स्वामींना फार सजवायचं वेळ आहे आणि तिला वस्त्र व्हिडिओ झाल्या तिला वस्त्र हवी असतात. त्यामुळे हा व्हिडिओ बघत असशील तर लवकरात लवकर वस्त्रांचं बुकिंग कर, कारण ती खरंच लहान आहे वयाने. स्वामींना मी नेहमी प्रार्थना करते की तिला चांगला जोडीदार मिळावा आणि तो स्वामी सेवेकरी असावा, कारण ती खूप छान स्वामींची सेवा करते. त्याचबरोबर बघा, ताईंनी आपल्याकडे शंखचक्र नाम सुद्धा ऑर्डर केलेलं आहे आणि कुंचन तर ताईंनी सेवा तर चालूच केलेली आहे आपल्याकडे. तर ही ताईंची बघा शंखचक्राची सुद्धा ऑर्डर आहे. तर बघू शकता, ह्याची सुद्धा विधिवत आपण पूजा केलेली आहे ताईंची. तर असं हे ताईंचं पूजा साहित्य आपल्याकडे आहे. तर न चुकता तुम्हाला मी जी सेवा सांगेल ती नक्की करा. तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे मनी मॅग्नेट फ्रेमच्या समोर, आणि त्या फ्रेमला तुम्हाला अफर्मेशन म्हणजे काय असतं तर त्या फ्रेमला सांगायचंय, आज माझा व्यवसाय 10,000चा होतोय, तर आज माझा व्यवसाय 30,000चा झालाय, होतोय नाही झालाय असं म्हणायचंय. जे पॉझिटिव्ह बोलाल ते तुमच्यासोबत नक्की घडेल. कोणताही आजार असो, कोणतेही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी असो, ती सेवेमधून दूर होईल. काय मिळो नाही मिळो, पण तुमच्या मनाला प्रसन्न हे नक्की वाटेल. तर चला, ताईंच्या फ्रेमची तुम्हाला पुन्हा एकदा मी पूजा दाखवणार आहे. कसा तुपाचा दिवा लावायचा. आपल्याला चांदीचं निरांजन मिळतं, तुम्ही एक चांदीचं निरांजन नक्की खरेदी करा, कारण चांदीच्या वाटीमध्ये गुळ साखरेचा नैवेद्य, गुळ फुटण्याचा नैवेद्य आणि चांदीच्या निरांजनामध्ये तुपाचा दिवा हा लक्ष्मी स्थिर होण्याचं खूप मोठं वास्तुशास्त्रामधलं म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि खूप मोठीची प्रचिती आहे. कारण चांदीचं निरांजन एक तरी आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे. सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावा. तर आता चला, आपण फ्रेम कशी ऍक्टिव्हेट करायची ती पण बघूया. बऱ्याच ताईंना खूप प्रश्न होते, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ बघा आणि तशी फ्रेम ऍक्टिव्हेट करा.
तर बघा ही त्यांची फ्रेम आहे बरं का आपल्याकडली गायत्री मंत्राची. तर ही फ्रेम आहे. त्यासोबत बघा हे पारद शिवलिंग आहे बरं का, जे की माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी बघता. हे बघा हे पारद शिवलिंग आहे, कारण पारद शिवलिंग हे लक्ष्मी स्थिर करतं आणि पारद शिवलिंगाचे अनेक अनुभव आहेत. पण ह्याच्यावरलं तीर्थ कुणी ग्रहण करायचं नाहीये बरं का, कारण पारा हा विषारी असतो. त्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही अभिषेक घालू शकता, कोणती सेवा करू शकता. तर हे आपल्याकडलं बघा ओरिजिनल पारद शिवलिंग मिळतं. आणि ज्याच्यात ओरिजिनल पारा कसा ओळखायचा, तर बघा ह्याला असं घासल्यानंतर बघा हाताला असा काळापटपणा येतो. हे बघू शकता तुम्ही. हे बघा फक्त चांदीसोबत ठेवायचं नाही बरं का, चांदी खातो पारा. त्यामुळे पारद शिवलिंग सुद्धा दादांचं ऑर्डरचं आहे बरं का. एक दादा आहेत आणि ते आर्मी रिटायर आहेत बरं का. त्यांनी आपलं चॅनल बघून पारद शिवलिंग पहिल्यांदा ऑर्डर केले, कारण त्यांनी खूप दिवसापासून त्यांना घ्यायचं होतं. पण ते म्हणले ताई खूप मार्केटमध्ये मी फिरलो, पण मला असं पारद शिवलिंग तुमच्यासारखं तुमच्याकडे जे आहे ते मिळालं नाही. त्यामुळे दादांची ऑर्डर आहे, तर त्याच्यावरती सुद्धा आपण थोडंसं विधिवत पूजा करू, भस्म लावू, त्याच्यानंतर एखादं फुल व्हावं आणि दादांना पण देऊ. तरी दादांचं पारद शिवलिंग आहे. ज्या ताईंना हे पारद शिवलिंग हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा असा एक तुपाचा दिवा. आता तुपाचा दिवा तुम्ही बघितलाच आहे, आपल्याकडे 1 तास 10 मिनिटं चालणारा तुपाचा डब्बा मिळतो. तर तुम्ही बघू शकता ही जी वात आहे बरोबर 1 तास 10 मिनिटं चालते. आणि 6 ग्रॅमचा दिवा आहे बरं का. आपल्याकडे ओरिजिनल शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मिळतो, जो की 50 वातींचा डब्बा आहे आपल्याकडं. हा तुम्ही नक्की ऑर्डर करा. सेवेसाठी खूप चांगला आहे, कारण तूप आळतं किंवा तूप गोठतं, पण असं काही होत नाही. आता बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला रेसिपी सांगा तुमच्या तुपाच्या दिवा बनवण्याची. असं कोणकोणाची रेसिपी सांगतं का, पण ह्याच्यामध्ये असा काहीतरी एखादा आम्ही पदार्थ मिक्स केलाय जेणेकरून त्याला घट्टपणा येतो बरं का. आणि हे प्युअर शुद्ध गायचे तुपाचे दिवे आहेत. भरपूर ताईने आमच्याकडे ऑर्डर केलेले आहेत. क्वालिटी कशी आहे ते सांगतील. एकच मिनिट. आता मी देवघरामध्ये जागा नाहीये, त्यामुळे मी बघा सेवा तिकडे करते डायनिंग टेबलवरती, कारण कसं इथं सगळ्या गोष्टी मी पूजा नाही करू शकत. त्यामुळे ताईंना ही विधिवत पूजा केलीच होती. पण आता तुम्हाला एकदा सांगते ऍक्टिव्हेट कसं करायचं. आता मी ह्याला हळदी कुंकू लावलं. आता एक मी धूप लावणार आहे. आता ही धूपदाणी आहे बरं का आपली. ह्याच्यामध्ये बघा मी एक धूप लावणार आहे. आता बघू शकता हा गुलाबाचा धूपकोन आहे. गुलाब आणि मोगरा हे 2च धूपकोन लावायचे आहेत पूजेसाठी, कारण ह्याचा सुगंध खूप छान आहे आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे. तर मी सेवेसाठी गुलाबाचाच धूपकोन आणि गुलाबाचीच अगरबत्ती लावते. तर आपल्याला एक धूप लावायचं आहे असा. तर बघा ही धूपदाणी आपल्याकडे मिळते. ह्याच्यामध्ये मी धूपकोन लावलेला आहे. त्यासोबत एक तुम्ही सुगंधी, आता गुलाबाचं आज फुल नाहीये, पण तुम्ही त्याच्यामध्ये मोगऱ्याचं मी एक अत्तर घेतलेलं आहे, केवड्याचं. तुम्ही गुलाबाचं घ्या, मोगऱ्याचं घ्या आणि केवड्याचं किंवा कस्तुरी अत्तर. तर हे अत्तर जे तुम्ही बघताय हे थोडंसं मी दिव्यामध्ये सोडते, कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन होतं, लक्ष्मी स्थिर होते आणि खूप छान तुम्हाला सुद्धा रिझल्ट मिळतो. तर त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं अत्तर पण टाकलेलं आहे केवड्याचं ह्या सेवेमध्ये. आणि आता सुगंध केवड्याचा येणार. आणि जिथे जिथे म्हणजे केवडा माता लक्ष्मी विष्णूंना जास्त प्रिय आहे, आणि जिथे जिथे विष्णूंची सेवा तिथे ते माता लक्ष्मी येत नाही, असं कधीच होणार नाही. तर बघा त्याच्यामध्ये मी केवड्याचा अत्तर सुद्धा दिलेला आहे. तर बघा त्यांना असं धुपाने ओवाळून घ्यायचं आहे. तुम्ही जरी फ्रेम तुमच्या वरती लावत असाल, म्हणजे बऱ्याचशाच ताईंनी काय केलंय ऑफिसमध्ये नाही का फ्रेम लावलेली आहे उत्तर दिशेला, तर तुम्ही त्याच्यावरती एक थोडासा नाही का काय म्हणतात त्याला टेबल वगैरे बनवा किंवा एखादं कॉर्नर बनवा, जेणेकरून तिथं तुपाचा दिवा तुम्हाला चांदीच्या निरांजनमध्ये लावता आला पाहिजे. तर बघा हे तुम्हाला लावायचं आहे. त्याच्यानंतर 100 म्हणजे शॉपमध्ये असाल तर 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर एखादं फुल ठेवा, गुलाबाचं ठेवा, जास्वंदाचं ठेवा किंवा गजरा वाहिला तरी चालतो. तर त्यामुळे तुम्ही कोणतंही फुल वाहिलं तरी चालतं, पण ते सुगंधी असावं. तर अशी ताईंच्या बघा फ्रेमची खूप सुंदर अशी त्यांच्या व्यवसायासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी गायत्री मंत्र खूप पॉझिटिव्ह सकारात्मक असतो. आता बघा त्याचबरोबर बघा दादांचे पारद शिवलिंग आहे बरं का. ह्याच्यावरती थोडासा भस्म मी टाकलेला आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कारण दादांना ते मला आज कुरिअर करायचंय, कारण आम्ही जस्ट घेऊन आलोय आणि आलेल्या दादांना कुरिअर करायचंय, कारण त्यांनी खूप या पारद शिवलिंगाची वाट बघितली. स्वतः त्यांनी सांगितलंय की ताई मला पारद शिवलिंग खूप दिवसापासून शोधतोय, पण माझ्या मनासारखं मिळत नाहीये, कारण हे ओरिजिनल पाऱ्यापासून बनलेलं हा पारा एक धातू असतो, ते शिवलिंग आहे बरं का. त्यासोबत बघा
आता एक नैवेद्य ताट तुम्ही डिनर सेट म्हणू शकता, किंवा आपल्या तुमच्या घरी जर छोट्या मुली असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे सेट घेऊ शकता. कारण बघा ह्याच्यामध्ये मी काय करते, व्हिडिओमध्ये मी उद्या तुम्हाला दाखवेनच, मी ह्याच्यामध्ये थोडासा गूळ, थोडेसे शेंगदाणे आणि ह्याच्यामध्ये बघा वाटीमध्ये कच्चं दूध आणि ह्याच्यामध्ये पाणी असं मी देवी देवता नैवेद्य दाखवते. कारण कसं आहे, देवी देवता फक्त वासाचे धनी असतात, त्यांना फक्त वासालाच ते प्रिय असतात नैवेद्याच्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही नैवेद्य ठेवू शकता, किंवा तुमच्या घरी छोट्या मुली असतील तर त्यांना भांड्या कुंड्यातला हा डिनर सेट म्हणून तुम्ही देऊ शकता. आणि पितळेचं आहे बरं का, जड आहे. तर तुम्हाला बघा त्याच्यामध्ये एक हा ग्लास आणि चमचा मिळतोय, अजून एक चमचा मिळतो बरं का, त्याच्यासोबत तुम्हाला 3 वाट्या मिळत आहेत. म्हणजे हा तुम्ही नैवेद्यासाठी किंवा छोटी मूर्ती असेल, छोटं देवघर असेल, किंवा तुम्हाला एखाद्याला गिफ्ट द्यायचं तर अशा वेळी बघा तुम्ही सुंदर असा डिनर सेट सुद्धा भेट देऊ शकता. तर ही अख्खी ऑर्डर का मी आणली घरी असं तुम्ही विचार करत असाल, कारण त्या स्वतः येणार आहेत मला भेटायला आणि त्यांना मला हे सगळं ते माझ्याकडून घेऊन जाणार आहेत. त्यामुळे मी सगळं हे घेऊन आले, पण त्यात काही वेळामध्ये येतील शॉपवरती. त्याच बघा स्वामींना प्रिय असणारं हिनात्तर. आता स्वामींना हिनात्तर कसं लावायचं आता बऱ्याचदा विचारतात नाही का. आता जी मूर्ती तुम्ही बघताय माझ्या देवघरातली, त्या मूर्तीला अत्तर न लावता तुम्हाला हे बघा फुलाला असं अत्तर लावायचं. हे बघा असं फुलाला अत्तर लावायचं आणि स्वामींच्या चरणी ठेवून द्यायचं. कारण मूर्तीला कुठलंही अत्तर लावलं तर डाग पडतात, कारण तो कोणताही धातू नाहीये. त्यामुळे बघा स्वामींना असंच अत्तर तुम्ही सुद्धा लावा आणि स्वामींना असंच अत्तर तुम्ही सुद्धा समोर फुल ठेवा, कारण सुगंध अत्तराचा येतो. स्वामी सर्वांना दर्शन द्या, सर्वांवरती तुमची कृपा राहू दे आणि सर्वांना तुमच्या सेवेचा कृपाशीर्वाद मिळू दे. तर अशी सेवा तुम्हाला सर्वांना करायची आहे आणि तुम्हाला जे पूजा आहेत ते आवडते त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा सुंदर अशी बघा गायत्री मंत्राची पाटी नेहमी माझ्या देवघरामध्ये असते. तर गायत्री मंत्रची पाटी सुद्धा तुम्ही देवघरामध्ये स्वतः ठेवू शकता घरी घेत असाल तर. त्याचबरोबर सरस्वती मातेची पाटी, ही सरस्वती मातेची जी पाटी आहे ती तुमच्या मुलांच्या चांगल्या शैक्षणिक प्रगतीसाठी, कारण विद्येची देवता ही सरस्वती माता आहे त्यामुळे ती स्वतः तुम्ही ठेवू शकता तुमच्या सेवेमध्ये. त्याचबरोबर हा गुलाबाचा धूपकोन आहे तो न चुकता ऑर्डर करा, कारण बघू शकता. आणि ही धूपदानी किती सुंदर आहे बघा, अगदी ह्याचा धूर सगळा तुमच्या घरभर पसरतो बरं का. तसंच नजरबट्टूला सुद्धा तुम्हाला सेम असाच धूप दाखवायचा आहे. जसं की तुम्ही बघता ही धूपदानी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करून ऑर्डर करायची आहे. तर अशी स्वामींची आजची पूजा झाली. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या ताईंना आपलं पूजा साहित्य कसं वाटतं कमेंट करा, कारण तुमचा प्रतिसाद, तुमचा फीडबॅक किंवा तुमच्या सर्वांचे चांगल्या कमेंट किंवा तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर बघा 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा हा मी रोज वापरते. ह्याच्यामध्ये एकूण 50 दिवे आहेत. एकूण 50 दिव्याचा 6 ग्रॅमचा डब्बा मिळतो, कारण हा 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतो. तुम्ही बघू शकता किती छान वाटते बघा. आता पूजा कशी वाटली गायत्री फ्रेमच्या ताईंची कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कसं असतं माहिती आहे का ताईंनो, कारण तुमच्या कमेंट आणि प्रतिसाद हा माझी प्रेरणा किंवा माझ्या स्टाफची, माझ्या म्हणणार नाही, स्वामींचं जे काही कार्य जे काम करतात त्यांना सुद्धा तुमच्या कमेंट किंवा तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद ऐकून खूप बरं वाटतं. कारण मी एकटीच ह्याच्यामध्ये कार्य करत नाही, कारण आमची टीम आहे. वंदना काकू आहे, मनीषा काकू आहे, ओंकार दादा आहे, त्यासोबत तुम्ही भरपूरशी लोक बघताय. आता दीपिका आपले व्हिडिओ बनवते, म्हणजे तिला यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला, स्वामींची सेवा करायला आवडते. तर कमेंट करा की आपली टीम कशी आहे आणि स्वामींची सेवा कशी वाटते, कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समजा. बघा फुल टाकले स्वामींनी, जे अत्तर लावून फुल ठेवलं होतं ते आज साखरेचा नैवेद्य दाखवलंय माऊलींना, थोड्या वेळा नैवेद्य दाखवेल. तर सगळ्या ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. सेवा करा, स्वामींच्या सेवेत राहा. हा वाजणारा शंख आहे ओरिजिनल, हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्या ताईंना छान पूजा साहित्य घ्यायचं आहे त्या ताईंनी तशी मेसेज करा. त्या ताईंना तसं शॉपला व्हिजिट सुद्धा करता येईल. बाहेर गावच्या जर ताई व्हिजिट करत असतील तर त्यांनी अगोदर आम्हाला 2 दिवस सांगा, कारण तुम्ही एवढ्या लांबून येणार तर तुमची सोय सुद्धा झाली पाहिजे. तर पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत आणि लाईव्ह सोबत भेटूया. सर्व ताईंना माझा श्री स्वामी समर्थ.